विवेक चुडामणी ग्रंथ प्रस्तुत काल आपण 175 श्लोक नंबरला थांबलेलो होतो. 175 नंबरच्या श्लोकला आपण थांबलेलो होतो. पुन्हा 5 मिनटं एक पाठीमागे जाऊया. 175 नंबरचा श्लोक आहे विवेक चुडामणीमधला. विवेक वैराग्य गुणाच्या प्रभावाने जेव्हा मन शुद्ध केले जाते तेव्हा ते मोक्षाकडे वळते. मनोमय कोशाचं निरूपण चाललंय. मन टोटल ड्रॉप झालं पाहिजे. मन हे अज्ञानाचं स्वरूप आहे. आपल्या मनाला पटत नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही. मन बुद्धी जगातले सगळ्या गोष्टी अज्ञान आहे आणि जे दिसत नाही ते ज्ञान आहे. बघा किती व्याख्या सोपी आहे. जगातल्या जेवढं दृश्यगोचर गोष्टी आहेत ते सगळं काय आहे? अज्ञान आहे. कसं काय अज्ञान आहे? रस्सीवर दिसलेला साप मग तो कोणता आहे? कवड्या आहे, डोंब्या आहे, गवाळ्या आहे, एकलहरी आहे, कोणता साप आहे? विषारी आहे, बिनविषारी आहे? हे सगळं काय आहे? ते अज्ञान आहे. ते अज्ञान समूळ जे तुटे तै भ्रांतीचे मसेरे पिटे. रस्सीवर दिसलेला साप मग अकर्तृत्व प्रगटे रस्सीचे. मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. म्हणजे रस्सीचे ना, रस्सीनीच काय दाखवलं होता? साप. देवानेच काय दाखवलेले? जग. पण ते जग आहे ही काय आपली भ्रांती आहे. भांबावले जन म्हणती माझे माझे आणि वावुगेची ओझे वाहती. खराची आहे परी उकुरडा सेविती. खर म्हणजे कोण? गाढव. खराची आहे परी उकुरडा सेविती. नाही त्या गती तो अधम जाना. त्या पाठीमागे लागलो. तर मग विवेक आणि वैराग्य गुणाच्या प्रभावाने जेव्हा मन शुद्ध केले जाते. मन शुद्ध करणे म्हणजे आपण म्हणलो ती कंदिलाची काच आहे, ती स्वच्छ करणे. ती जळून जळून तिच्यावर जी कोजळी आली आणि काळेपणा आलाय तर तो दिवा जळतोय त्याचं परावर्तित करणार आहे ती लाईट त्याच्यातून. पण ती जर काळी असेल तर तसं मन स्वच्छ झालं पाहिजे. मग जो बुद्धिमान शुद्ध केले जाते व ते मग मोक्षाकडे वळते. मोक्ष मिळावा असं कोणाला वाटतं? ज्याच्याकडे थोडा तरी विवेक आणि थोडा तरी वैराग्य. विवेक याचं नाव आहे. ही गोष्ट सार आहे, ही गोष्ट आसार आहे. आसाराचं त्याग करण्याचं ज्ञान म्हणजे विवेक. आणि त्याच वेळेला त्याला वैराग्य निर्माण होईल. वैराग्य आणि विवेक हे दोन खांब आहेत किंवा गरुड आणि हनुमंत आहेत. ते दोन पाहिजे तर ती भरारी मारू शकतात आपल्याकडे. मग जो बुद्धिमान मोक्ष इच्छू आहे, बुद्धिमान आहे, मोक्ष मिळावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याच्यामध्ये तो ज्याला मोक्ष पाहिजे तो कसा पाहिजे? बुद्धिमान आहे. तो काय करतो आहे? त्या साधकाने हे दोन गुण वृद्धिंगत केले पाहिजे. हे दोन गुण वाढवले पाहिजेत. आत्म्यावरती मन हा जो आवरण आलेले ते अज्ञान घालवण्यासाठी चित्त शुद्ध झालं पाहिजे. चित्तशुद्धीसाठी ही दोन गोष्टी आहेत. ते म्हणतात विवेक होय व जे अनित्य प्रकृती प्रधान आणि अनात्मा असेल ते झिडकाडण्याची क्षमता आणि क्षौर्य हेच वैराग्य. हे विष आहे. यांनी सांगितलं काल ते विष आहे. मग ते विष झिडकारणं म्हणजे वैराग्य. आणि हे कळणं काय हे खाल्लं तर माझ्या बॉडीला हानी होणार. हे दोन गुण गोष्टीच्या गरजेच्या. त्याने चित्त शुद्ध होते. म्हणून ते म्हणतात चित्तशुद्धी करता व्यक्तीला या दोन गुणाचा विकास करावयास हवी. प्रत्येकाने आपल्यामध्ये वैराग्य आणि विवेक वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विवेक वाढला ना वैराग्य आपोआप निर्माण होतं. आणि वैराग्य जरी असलं ना तरी विवेक आपोआप येतो. कारण का हे दोन पार्ट आहेत. एक नाण्याच्या दोन बाजू आहेत, छापा आणि काटा. चित्तशुद्धी करता व्यक्तीला दोन गुणाचा विकास करावयास हवा. इंद्रिय सुखाच्या ज्ञानपूर्व केलेल्या स्वयंत्यागाने वैराग्य वृत्ती वाढीला लागते. मला हे नको आहे, मला हे नको आहे असं इंद्रियांनाच वाटलं पाहिजे. इंद्रियांना वाटलं काय ॲटोमॅटिक वैराग्य होतं. बघा गरम किंवा तिखट आपल्याला लगेच लागलं का आपण लगेच नको म्हणतो. का? ते आपल्या जिभेला कळालं हे चटका देतंय, हे त्रास देते. हे ज्या दिवशी कळतं ते ज्ञान झालं लगेच तो ड्रॉप करतो. त्याप्रमाणे ती वैराग्य वृत्ती वाढीला लागते. श्रुती ग्रंथाचा अभ्यास सतत केला पाहिजे. ज्याने अनुग्रह घेतला आहे, ज्याने माळ घातली त्याने हे कधीच सांगितलं नाही पाहिजे मला वेळ भेटत नाही. त्याने श्रुती ग्रंथाचा अभ्यास केलाच पाहिजे. श्रीपाद बाबांचं म्हणणं आहे ज्ञानेश्वरी आपल्या साधकाने रोज वाचली पाहिजे. बरं श्रीपाद बाबांचं म्हणणं हे तुम्हाला सांगितलं तर ते लिखित नाही आहे. त्यामुळं काही लोक म्हणणार बाबांनी नाही सांगितलं. मग बाबांनी काय सांगितलं?
चला बाबांनी नाही सांगितलं, पण जनाबाईंनी काय सांगितलंय हे नाही का तुमच्या डोक्यात घुसत? मग वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आणि किती दगड असला तरी होतो. हा माझा अनुभव आहे. मला अक्कलनाम शून्य, 8वी पास झालेला माणूस, त्याला व्यवहारातलं काय अजून माहीत नाही. पण जर तुम्ही याच्यात सारखं डोकं घातलं तर ते त्याच्यातला शिंतोडा तुमच्यावर उडवणार. जसं ते साधूंच्याकडे तो तांब्या असतो ना, त्या तांब्यातलं जसं गोमूत्र आपण पाहिलेलं आहे आपल्या गावाकडं जुने. एकत्र खटल्याच्या कुटुंबामध्ये आपल्या आईला चुलतीला काही प्रॉब्लेम असला, 4 दिवस ती बाहेर राहिली ना, आपण आपगी जर लहान मुलं तिला शिवायला गेलं तर लगेच तिथं गोमूत्र ठेवलेले, ते शिंपडलं का तो लगेच कसा होतो? पवित्र होतो. तसं हे ज्ञान आहे. ते ज्ञान जरा थोडासा जरी अंकुर फुटे तरी विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठित थोडंसं जरी तरी, मग त्यावेळेला आपल्याला दगड असला तरी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपलं जीवन काय पाहिजे? तुकया दासाचे जीवन, गीता भागवत धन, बस. मग ते वाचायला मला वेळ पाहिजे. काय वेळ पाहिजे? काय काम आहे तुला? ती सगळी कामं हुसकून दे, टाकून दे, सकळ वैभव सांडावे, गीता भागवत पावे. जर अनुग्रह घेतलाय हे केलंच पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. गीता भागवत पाहिलं पाहिजे, सगळं वैभव टाकून द्यायचं. कोट्याधीश होते, 18 भार वनस्पती, फळे फुले जिथल्या नद्या 12 महिने व्हायच्या, ते सुख सांडोनी कासया योग सेविती. प्रश्नचिन्हे आपली डोकी चालत, त्याला म्हणायचं हुशार, त्याला म्हणायचं शहाणा तो धनी. घेत असे. भर्तरीने राज्य टाकिले, त्याने गोरक्षनाथे पुसले, राज्य टाकून गेले. ऐसे किती भूपती, मग गोरक्षनाथ बोलती, 99 कोटी भूपती, इतर जनाची नाही गंती. योगाप्रती निघाले. आज 1-2 क्लिप पाहिल्या नवनाथल्या. मच्छिंद्र म्हणले मला वडे खायला पाहिजे, आणि त्या पोराला पाठवलं. पोरगे एकदम छोटे, गोरक्ष, उगाच बिलिंदर नाही झालं ते. मच्छिंद्रापेक्षा गोरक्षनाथ प्रसिद्ध आहेत. मच्छिंद्रनाथ जिथे गेले नाहीत त्या राज्यांमध्ये, त्या देशामध्ये गोरक्षनाथ पोहोचलेले आहेत. एवढी त्यांच्यामध्ये ताकद झाली. गुरु से बडके होता है चेला. गुरुपेक्षा नेहमी मास्टर असतो चेला, 100% असतो. कारण का? त्याची स्वतःची सुद्धा काही असती मागची प्रॉपर्टी, आणि त्यात अजून गुरुची भर पडली. त्याचे हात गगनाला भेटतील एवढी महात्म्य त्याच्यामध्ये निर्माण होतं. सगळं वैभव टाकावे, गीता भागवत पाहावे. तुकया दासाचं जीवन. जीवन म्हणजे काय? चला कोण सांगते? महाराज कोण आहे? महाराज लोकांना जीवन. शिंदे जीवन. तुकया दासाचे जीवन. जीवन या शब्दाचा तिथला अर्थ काय? पाणी. जल जीवन है, उसे बचाव नहीं तो जीवन जल जाएगा, मिट जाएगा. तुकया दासाचं जीवन आहे त्यांचं पूर्णपणे त्याच्यावर ते अवलंबून आहे. पाणी नाही मिळाल्यावर माणूस मरून जाऊ शकतो. तसं आपल्याला झालं पाहिजे. चिंतन नाही झालं, सत्संग नाही झाला, आपल्याला नाही भेटलं. ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय वाचा. गुरूंची भेट नाही झाली, पण गुरुजींनी सांगितलं यायचं नाही माझ्याकडं. आजही अशी स्टेप आहे. आपण गेलो होतो आळंदीत, पोरं शिकली 3 वर्ष, 4 वर्षाचा कोर्स आहे, 4 पूर्ण झाला त्यांचा अभ्यास. बाबा आम्हाला नाही जायचं घरी, आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं. इथे राहता येणार नाही, इथे शिक्षण संस्था आहे, इथे शिकवायचं. मग आम्हाला नाही जायचं. अरे लग्न करा वगैरे, आम्हाला नाही लग्न करायचं. मग एक काम कर, जा भंडाऱ्या डोंगराव, जा भामचंद्र डोंगराव, जा गोराड्या डोंगराव, आणि 4000 अभंग आहेत ना, ते दर वर्षाला 1000 अभंग पाठ करायचे, आणि मग मला भेटायला यायचं. परत तू म्हणशील बाबा मला तुमची खत वाटली, मला सांगितलं कोणीतरी बाबा आजारी म्हणून मी आलो. मला काही झालं तरी यायचं. 1 वर्षांनीच मला तोंड दाखवायचं, आणि 1 वर्षाने आल्यानंतर चल झालं पाठ. वर्षांनी पाठ झाले तर यायचं. 600 नंबरचा अभंगापासून सुरुवात कर, मग त्यांनी चालू करायचं. इकडे बाबांकडं चोपडी, मग 625 झाले, थांब 850 पासून चालू कर. माऊली आपली दांडी पहिलीच गुल होऊन जाणार दोघांची. आपण म्हणलो बाबा आम्ही तुम्हाला भेटायलाच येणार नाही. 4 वर्ष झाले तरी आम्ही भेटायला येणार नाही, कारण वर्षाचा आमचा अभ्यास नाही. त्यावेळेला त्या व्यक्तीला तिथं जवळ केलं जातो. का? अहो ती ओढ लागली पाहिजे. मला काही मी सुट, त्याचंच नाव मोक्ष इच्छू ना. मला सुटायचं, या जंजालातून सुटायचं. तुकाराम महाराज काय सामान्य होते काय? ते एवढा मोठा माणूस, पण ते वैतागले. पुरे पुरे, बस बस आता नको, बस झाला आता, पुरे पुरे आता नको, दुजियाची सत्ता, बस झाला आता, लय हैराण झालो.
संसार तापे तापलो मी देवा करिता ही सेवा कुटुंबाची. बस आता नको. त्याला वैराग्य निर्माण होतं आणि त्याच्यासाठी श्रुती ग्रंथांचा अभ्यास, गीता भागवत वाचलं पाहिजे. तुम्ही जर आपण वाचलं तर तुकाराम महाराज म्हणतात मला सेवा करायचा योग येईल का? जो गीता भागवत वाचतो तो गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन तुका म्हणे मज त्यांची घडो सेवा. मला त्यांची सेवा घडण्याचा योग आला पाहिजे. कोणची? जो गीता भागवत श्रवण करतो आणि अखंड चिंतन करतो. अखंड चिंतन केलं तर डोक्यात काही दुसरं घुसायचं नाही, 100% घुसणार नाही, हे की नाही. मग मागून या माधू करी. खायचं काय? सकळ वैभव सांडावे, गीता भागवत पाहावी. सुरुवात काय? ऐसे केव्हा करसी देवा. मला कधी गीता अनुभवायला येईल. पण ते अभंग क्षेपकमध्ये टाकले बरं का. ते क्षेपकमध्ये का? क्षेपक या शब्दाचा अर्थ काय? तुकाराम महाराजांनी नाही बनवले, वाईट नाही ते, पण ते तुकाराम महाराजांनी नाही बनवले. मग कोणी बनवले? त्यांच्या अनुयायांनी बनवले आणि त्यांच्या नाव खपवले. काय झालं? फरक पडला. यांना झेपत नाही म्हणून. चांगल्या गोष्टी आहेत ती पार आपल्या विरोधकातून भेटली तरी ती स्वीकारण्याची दानत पाहिजे आपल्याकडून. वेश्येला गुरु केलं सामान्य गोष्ट आहे. दत्तात्रयांनी त्यांच्याकडे डोकं कमी होतं काय? पण तरी पण जो घेतला जायचा गुण तो गुरु केला मी जाण. गुरुसी आले अपार पण अवघे जगचं गुरु. बघा, श्रुती ग्रंथाचा अभ्यास करायचा, चिंतन आणि मनन यामुळे विवेक वाढीला लागेल. जेव्हा विवेक शक्ती विकसित होते तेव्हा ती वैराग्य वाढीला सहाय्य करते. मग तो वैराग्य कसं निर्माण होतं? धगधगीत ज्वाला अग्नी माझी, किंवा अजून फिरविला घट त्याच्यातलं वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. शेणी म्हणजे काय? शेणी ताईसाहेब, शेणी म्हणजे काय? शेणी, बरोबर काय? शेणी म्हणजे गौऱ्या. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, पेटल्या गौरी आणि ज्ञानाग्नी चेतला ब्रह्मत्वेशी. जेव्हा वैराग्य निर्माण होईल तेव्हाच ज्ञान ठसेल, तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. जेव्हा वैराग्य वाढलेले असते तेव्हा विवेक अधिक असतो. ही दोन्ही एकमेकाच्या विकसनाकरता पूरक असतात, ही एकमेकावर अवलंबून आहेत. ते म्हणतात म्हणून सुज्ञ साधकांनी. कोणत्या साधकांनी? सुज्ञ साधकांनी झोपायचा टाईम आपला आहे तो कव्हर करायचा. 8 तास झोपायचं ना, 6 तास झोपा, 2 तास करा. हे नाही केलं ना आता पुन्हा चान्सच नाही. पुन्हा 100% चान्स नाही. म्हणून सुज्ञ साधकांनी आपणामध्ये या 2 गुणांची वाढ करावी. प्रकृतीच्या गुलामगिरीतून सुटका करून घेऊन इच्छिणारा जो बुद्धिमान साधक असेल, प्रकृतीत गुंतलेले आहेत आपण, त्याच्यातून सुटायचं असेल त्याने विवेक आणि वैराग्य हे 2 गुण विपुल प्रमाणात विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते गुण विपुल प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात काका, विपुल प्रमाणात प्रयत्न केला पाहिजे, वाढले पाहिजेत हे गुण. त्याच्यात आपण मास्टर झालो पाहिजे, त्याच्यात मार्क जास्त पडले पाहिजे, ते विपुल प्रमाणात आपल्यामध्ये झाले पाहिजे. या इकडे श्लोक क्रमांक 175 काल थांबलो होतो आपण. आता 76 मध्ये पदार्पण करत आहोत. बघा, मन या नावाचा भयंकर वाघ विषयरूपी अरण्यात संचार करीत असतो. कोण? मन म्हणजे काय? वाघ आहे, वाघ. तो विषयरूपी अरण्यात संचार करतोय. ज्यांना मुमुक्षत्वाची तीव्र आकांक्षा आहे, काही मी उद्धार पावेन, तू एक काम कर ना, जेवून घे. संप्रदायातलं एक मोठं नाव नाही सांगितलं तो लोकांना पटणार. मास्टर आळंदीमधले मास्टर महात्मे शांतामाईंच्या गावात कीर्तनाला गेले आणि शांतामाई त्यांचं कीर्तन ऐकायला जायचं. ज्ञानी माणसाने कीर्तन ऐकायला जायचं. अजून ज्याचं फाउंडेशन मजबूत नाही ना, त्यांनी बाहेरची कीर्तन ऐकायची नाही बिलकुल. कारण त्याच्या डोक्यात गोविंदा होईल. चकवे बाबांनी सांगितलं, जोपर्यंत तुमचं ज्ञान ठसलं नाही तोपर्यंत 2 गोदड्या घेऊन झोपायचं खालून वरून. कारण तुमची काय होईल? दिशा भूल होईल. पण ज्याला ठसलं त्याने जायचं. गेल्यानंतर तुमच्या नजरेतून त्याच्यात नजरेत उतरणार आणि तुम्हाला अभिप्रेत आहे तो विषय त्याच्या मुखातून येईल. शांतामाई गेल्या त्या कीर्तनाला. मोठे महाराष्ट्रातले नामांकित आळंदीमधले महाराज, त्यांचं कीर्तन ताईंनी ऐकलं. त्यांची सारखी नजर ताईंकडे होती आणि ताईंची त्या वक्त्याकडं. अशी आपली दृष्टी पाहिजे. तुम्हाला जर त्याला काय म्हणतात ते दुसरं एक
चुकीच्या पद्धतीने करून घेतात आणि फसवतात. ही हां ते मराठीत म्हणतात, इंग्लिशमध्ये हिप्नोटायझिंग किंवा वशीकरण, बस थोडक्यात. तसं होतं. नजरेत ती पावर आहे, वाईटाच्या नजरेत पावर आहे, चांगल्याच्या नाही बरं का. चांगला असलाच आहे, वाईटाच्या नजरेत पावर आहे. ती बाई आली होती आमची गाय धुवायच्या टायमाला, उडवली ना गाय तिने. उडवली म्हणजे काय म्हणजे दूध द्यायची बंद केली. तिच्या वाईट नजरेत पावर आहे, चांगल्यात काही नाही पावर, ते असलंच आहे. हं, ती पावर शांतामाईची त्यांची लिंक लागलं. कीर्तन झाल्यानंतर शांतामाई त्यांच्या पाया पडले, ते त्यांच्या पाया पडले. एकच वाक्य, माई मला सोडवा, माई मला सोडवा, माई मला सोडवा. सुटले. माईंनी घरी नेलं. कोणी घरी नेलं? जे गावातून पाणी वाहून पैसे कमवतात, किंवा आपण बी पाहिले ना, आपली बी दानत काय आहे, आपण त्यांचा वापर करून घ्यायचो आणि शिळे भाकरी द्यायचो त्यांना, असले तर आपण आहे. त्यांनी नेलं, अनुग्रह दिला. तिथून पुढं ते महात्मे पुन्हा तीर्थक्षेत्राकडे नाही गेले. ताईंबरोबर हे असो दिठीचा आवरी झळकी की माथा पद्म पारोखे तो जीवची परितुके महेश, एवढी उंची वाढली. आणि त्यांच्या संगतीत हे जे बाबांनी आणले होते ना दोघं महात्मे, ते त्यांच्या संगतीत राहिले होते आणि त्यांच्याकडून सगळं गाभाळ काढून घेतलं. आमचे पण एक महाराज आहे, ते मला म्हणले तुमच्याबरोबर मी याच्यासाठीच राहिलो होतो, तुमच्याकडून सगळं काढून घ्यायचं होतं, काढून घेत होतो काही काही गोष्टी, मला तुमचं काही पटत नव्हतं पण मी घेत होतो. आणि आता माझा डेरा फुल झालेला आहे, म्हणून मी आता स्पष्ट सांगतो तुम्हाला, आता मला काही पटत नाही. जाऊ द्या, ज्याचा त्याचा धर्म. पण त्या सुज्ञ साधकाने आपणास 2 गुणाची वाढ, प्रकृतीच्या गुलामगिरीतून सुटका करून घेऊ इच्छिणारा जो बुद्धिमान असेल त्याने सुटावं. त्याच्यामध्ये सांगतात ही वाघ आहे, हा मन आहे ना, हा विषय जरी, आणि ज्या मुमुक्षत्वाची ज्याला तीव्र आकांक्षा आहे, मला सुटायचं, मला काय नाही, त्याच्यासाठी आपण शांतामाईंकडे गेलो, ते सुटले. आणि ते एवढे विद्वान झाले, त्यांच्या पायाजवळ बसून बरीच लोक विद्वान झाले. ते परत दुसऱ्या महात्म्यांचं नाव येते, पण मी सांगणार नाही. सांगितलं ते काय म्हणतील माहिती आहे का, आमचा कमीपणा सांगतात. ते त्यांच्याकडे गेले, पंढरपूरमधले नामांकित महाराज, त्यांच्या मठावर एकदा हे बाबा गेले राऊंड मारता मारता. ते आसनावरून उठले, असं घडलं पाहिजे, असं घडेल माऊली. अभ्यास जर केला ना, नामचिंतन, अभ्यास म्हणजे दुसरा तिसरा कसला नाही अभ्यास, नामाचा अभ्यास. नामाचा अभ्यास केलं हे आपसुकात येतं, न कळो ते कळो येईल उगले, नामेची एक विठ्ठले, सगळं नामाने. तर ते महाराज उठले, नामांकित महाराज, आजही त्यांचे वंशावळ 1 नंबरला आहे. ते उठले आणि म्हटले माझ्या आसनावर बसा, तुम्ही प्रवचन करा, तुम्हाला मी सांगू शकत नाही. बघा, तर मग तिथे थांबले 2 दिवस. त्यांच्या हाताने आंघोळ घालायचे बाबाला, उठणं लावून बाबांना आंघोळ घालायचे. ते बघा, ते मोठे यायचे हा. मग किंमत कोण कोण कानाची करतो? ज्याला त्याची पारख येतो, त्याची किंमत करू शकतो. काय म्हणता, हिरे की गटरी, जब आएगा उसका पारखी तब हो जाएगा उसका मोल. यांचं मोल कुठे आहे? शांतामाईचं मोल कुठं कळालं त्यांना? त्यांचं मोल शांतामाईमुळं त्यांना कळालं. आणि त्यांच्या काहींच्या दुकानदाऱ्या चालू होत्या. आपल्याला दुकानदाऱ्या बी नाही करायच्या, पण आपलं आणि सच्ची माणसं आहेत त्यांचं हित व्हावं एवढं करायचं. मुमुक्षत्वाची तीव्र आकांक्षा आहे असे साधुजन. बघा आता लगेच कॅटेगरी वाढली आहे, त्याची उंची वाढली, क्वालिटी वाढली त्याची. मुमुक्षत्वाची तीव्र आकांक्षा आहे असे साधुजन. आता तो अर्धा साधूच झाला, तिथंच अर्धा साधू झाला. पक्का शिष्य आहे ना, तो अर्धा गुरुच आहे पहिला. आणि साधूकडं नाही बरं का शिष्य विष्य गोष्ट. कोणी आज ठेवलं होतं स्टेटस काय माहिती, मी पाहिलं, गुरुजी आप हमें ज्ञान देते, आप हमारे गुरु है. अरे ये सब दुनिया झूठी है तो मैं काय का गुरु सच्चा है, मगर ये झूठमूठ का खेल खेलना पड़ता है. आणि त्याचं विश्लेषण ज्ञानेश्वरी बघा, एक गुरु एकच शिष्य हा रूढला, साच व्यवहारो मत प्राप्ती प्रकारू जाणार. मी काय हे कळण्यासाठी गुरु आहे, फक्त गुरु भाव खाण्यासाठी नाही, लुटण्यासाठी नाही. लुटारू झालेत गुरूंचं. त्याला हरे राम हरे कृष्णाच्या ज्या पुस्तकांमध्ये ना, त्यांना लुच्चे गुरु म्हटलेले, लुच्चे गुरु. ते म्हणतात असले लुच्चे गुरु आहेत ना, ते कधीच नाही. साधू आपल्याला, साधू कोणत्या अँगलने पाहणार माहिती का? ब्रह्मरूप म्हणणार आपल्याला पाहणार.
आपल्याला ते त्यांची उंचीच वेगळी आहे आपल्याकडे पाहण्याची, आपली नाही उंची त्यांच्याकडे पाहण्याची. मग त्याचंच नाव साधं, त्याची उंची आपल्याकडे पाहण्याची वेगळी. गुरु लोभी शिष्य लालची, दोनों दोनों खेले दाव, दोनों बडे बापुडे चढे पाथर की नाव. नदीवर तरायला गेले, कोणत्या पाथर की नाव म्हणजे कोणते मुळे काका? दगडाच्या नावावर तरायला लागली, वल्ले मारली, गेली ना वडी त्या किनाऱ्यावर, जाईल का नाही? नाही जाणार. दोन्ही पण पाहिजेत बिलिंदर. नवरा बायको प्रसन्न अंतकरणाने जरी एकरूप झाले, ते बिलिंदर पोरग निर्माण होईल असं नाही होणार. त्या दोघांमधले ते आहेत ना, ते तिसऱ्यामध्ये गुण उतरले जाणार. तो साधुजन तिकडे कदापि न जाओत. बघा, ते साधुजन आणि तीव्र मुमुक्ष तिकडे कदापि नको जावत. कुठे कुठे नको जावत? तुम्ही दोघं मनरूपी वाघाच्या बाजूला जाऊ नये. तो भलता अरण्यात सोकावलेला आहे, तिकडं साधुजन आणि तीव्र मुमुक्षु कदापि न जाओ तिकडे, जे मोक्ष मंदिराचे यात्रेवर निघालेले आहेत. श्रीपाद चकवे बाबांनी जो काढला होता बाबा गेल्यानंतर एक अंक, त्याचं नाव होतं श्रीपाद आनंद यात्री. आपण कुठचे यात्री आहोत? आनंद यात्री आहोत. आपल्या वाट्याला दुःख कधी येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. जा हो, मोक्ष मंदिराच्या यात्रेवर निघाले आहेत, त्यांच्याकरता त्यांच्या रस्त्यावर एक सूचना फलक लावला पाहिजे. काय फलक लावला पाहिजे? जसं आपण नो पार्किंग, एक मला भेटला बॅनर आणि एक साहेबांना भेटला, दोघांनी आणून लावलाय तरी पार्किंग होणार, किती काळजी घेतली तरी, आहे की नाही? तिथं सूचना फलक लावला पाहिजे, मार्ग धोक्याचा आहे. कसा आहे हा मार्ग? मजे मजेचा नाही आहे. गाफील राहिल्याने काळ देईल धोका. कशासाठी मग आम्ही धोका लागतो? कपडे धुवायला धोका देईल काळ. गाफील नाही राहायचं, होशार सावधान. तुकाराम महाराज म्हणले, मी झालो सावध, झालो सावध झालो. तो तिथं सूचना फलक, धोक्याचा मार्ग आहे. मन नावाचा नरभक्षक व्याघ्र मोकाट सुटला आहे. कोण? मन नावाचा नरभक्षक. मन फक्त कोणला आहे? आपल्यालाच आहे तसं. बाकी आणि तो मन कोणाचा बळी घेतोय? इतर नाही, नराचाच घेतो बळी, आहे की नाही? वळण घ्या, पुढे जाऊ नका. गावावरून आम्ही आलो ना 1-2 वेळा तुमच्या किशोर बरोबर, तर ते वाघ बी असं आहे ना, तो आपण इकडे इकडे बघू नये, तो झाडावर रुबाबदार बसलेला असतो. येऊ द्या शिकार, अशी बरोबर आली का बरोबर उडी मारतो. तो बिबट्याचा काय म्हणतात तो एरिया आहे, प्रवण क्षेत्र. हो, बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणजे तो तिकडं मोकाट फिरलेला आहे. तिकडं जायचं इथेच आणि आत्ताच. वळण घ्या, पुढे जाऊ नका, मार्ग धोक्याचा आहे, इथेच आणि आत्ताच, असे त्या फलकावर लिहिलेले असावे. असतं का? 100% असतं. कोणतरी असं आपल्याला वाटाड्या भेटतो. आपण जर सच्च्या दिलाने परमार्थ करत असेल ना, भगवंत आपल्याला वेळोवेळी सावध करायला येणार. कोणाच्याही निमित्ताने येईल, कोणाच्याही निमित्ताने येईल. मी काय सांगता की एखादा जर काही रस्त्याला ॲक्सिडेंट वगैरे झाला आणि सगळे लोक घोळका करून असेल, तर पोलिसला दांडके म्हणा, चला चला निघून जा इथून, निघून जा. निघून जा का? नाही तर तुमच्या सह्या घेतल्या तर तुम्हाला परत फेरे मारायला गेले, की नाही? त्यावेळेला तुम्हाला इनडायरेक्टली तिथून हाकलून देणार. जा. हां, बघा मला बघा, मी सामान्य लोकांसाठी धावत जातो आणि भक्तांनी मला हाक मारल्यावर मी जावं एवढं सुद्धा मला सहन नाही होत. त्यांनी हाक माराय हे सुद्धा, ह्या वाक्यावर आता ताण आला. पडता जड भारी दासी आठवावा हरी. आम्हाला आठवायची गरज नाही, आम्हाला प्रसंग आला का तुम्ही उभे. कारण तो असा आहे ना त्या भक्ताच्या पुढं. आता एका बाबांचा फोन आला होता, हॅलो मी कीर्तन ऐकलंय, मला असं असं करायचं म्हणलं. त्यांनी जे आडनाव सांगितलं ते म्हणलं, तर आमचे तर ते गुरुवर्य स्थानी आहेत. अच्छा, फिर मैं घुमा घुमा के फिर उधर ही आ गया म्हणजे. ते कुठेही गेलं तर ज्याचा ठेवा आहे ना, तो कुठेही जाऊ शकत नाही. तर त्याच्यावर ताण आणला ज्ञानेश्वर महाराजांनी. आठवण करायची गरज नाही. हो, न सांगता त्याच्याच खाली मला वाटतं, त्याच अभंगाच्या खाली परत, न सांगता करी सर्व कामे हरी. बघा, तिथं देवाला सांगायची गरज नाही, तो न सांगता सगळी कामे करतो. नाही, ते वेगळं आहे. ते तर सुदर्शन आहे, डायरेक्ट कत्तलच करून टाकतो म्हणले.
भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. जे साधना करतात त्यांनी आपल्या मनाच्या बाबतीत सावध असावे, अशी ती या ठिकाणी सूचना आहे. आत्मसंयमनाच्या शस्त्रागाराच्या फिटीतून निष्ठून जाण्याची मनाची क्षमता आहे. किती पण कडक बंदोबस्त ठेवा त्या मनाला पारेकरी, तरी पण ते बरोबर त्यांच्या हातावर तूर देऊन सुटून जाऊ शकतं. एकदा का निसटले तर मग ते तुम्हास विषय वासनांच्या अरण्यात ओढून नेईल आणि तुकडे तुकडे करून तुम्हाला फाडून टाकील. ते तुम्हाला विषय सुखाचा बळी करून टाकील. म्हणून त्या मनाच्या नादी लागवायचं नाही आपलं. म्हणून नको नको म्हणा म्हणतो. आता इकडं मनाला सांगितलं, पण इथं आपल्याला काय सांगितलंय, नको नको नरा लागू मनाच्या नादी. म्हणून साधकाने नेहमी विवेक आणि वैराग्य मार्गास परिश्रमपूर्वक अविरतपणे चिटकून राहिले पाहिजे. सोपं नाही आहे सत्संगाला जाणं, सोपं नाही बंडोबाबाच्या पुण्यतिथीला जाणं, सोपं नाही झोपतून उठून पळावं लागन, सोपं नाही या गोष्टी. जरी म्हणले तू का म्हणे सोपे आहे सर्वांनी, आज जायचं तर आम्हाला, पण आम्ही म्हटलं आज सोपं नाही. आज काय असतं ट्रेनचं मेगा ब्लॉक. म्हणून जो देवाला घाबरला संपला. सोपं नाही ते म्हणतात बघा. परिश्रमपूर्वक करावं लागेल या गोष्टी, सोप्या नाहीत. पैसे खर्च करून कीर्तन ऐकायला जायला पाहिजे, त्यावेळेला कळल. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून कीर्तन ऐकायला जायला लागेल, तेव्हा कळेल. असे आपले बाबा आहेत. आपल्या बाबांबरोबर आम्ही जायचो ना, तर सगळे किलोमीटरनी गाडी न्यायचो. 3 रुपये 3.5 रुपये असे किलोमीटर कमांडर गाड्या असायच्या. त्याच्यात आम्ही एवढं विचार करायचो का ड्रायव्हरला जर आपला साधक असला तर बरं, म्हणजे काय ड्रायव्हर अलाउन्स द्यायला लागणार. आणि बाबा बी आपले तसेच आहेत. 3,000 झाले किलोमीटर, 10 माणसं गेलीत आणि पॉकेट दिलं 2,000. बाबा 2,000 त्याच्यात टाकायचे आणि भागिले 10 मध्ये बाबा बी स्वतःचे 100 रुपये टाकायचे. तेव्हा कुठं काहीतरी होतं. आयत्यावर कोयता होत नसतो. थोडी खिशाला झळ पाहिजे, शरीराचा थोडं कचरा झाला पाहिजे. आमच्या गावाला एक नामांकित कीर्तनकार बाबा आले. आपले बाबा काही द्या, 500 द्या, 600 द्या. त्यांना तालुक्यात आले होते, तर त्यांना 700 रुपये त्यावेळेला दिले होते. आणि ते म्हणले यांना द्या. मग गायकाला 200, वादकाला 200 दिले, झाले. ते म्हणले शेठ, हे 700 रुपयामध्ये माझं डिझेल नाही निघायचं. मी गाडी घेतलेली नवीन, माझ्या गाडीचा घसरा द्या सोडून, माझा घसरा द्या सोडून, पण डिझेलचं द्या. बघा हे व्यापारी, है का नाही. तू का म्हणे ही तर होय तो, यांना काय शिकवायचं हे पहिले शिकलेले आहेत. दिले आमच्या शेठने पैसे, पण ते म्हणले परत कानाला खडा लावायचा नको. 2 कीर्तन 3 कीर्तन करायचे पैसे एकच घेऊन गेला. बाजारू लोकांना बाजारूच भेटतील, बाजारू लोकांना बाजारू भेटतील. 1 नंबर परमार्थ आहे जगामध्ये, 2 नंबर परमार्थ आहे. 1 नंबरचा परमार्थ निष्कामी लोकांसाठी, निष्कामी जनांसाठी मेजवानी आहे. कोण सांगतं ज्ञानेश्वरीतली ओळ, हे जे केलेलं जेवण हे निष्कामी लोकांसाठी आहे. ही प्रतिपत्ती केली मिया निष्कामायसी. वा 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 वा, छान छान. असं पुढचं नाही पाठ झालं, बस 2 बस झालं, आपलं कामापुरतं बस झालं. बरोबर असं. आणि हे त्यांना कोणी दिलं माहिती आहे का, हे ईश्वराने त्यांना निमित्त करून दिलेलं आहे. महाराज घाटात अडकलेत, त्यांना मदत करा. असं काही निष्कामियांसाठी ह्या पंक्ती आहेत, बाकीच्यांच्या पंक्ती सकामांसाठी आहेत. दिंडीत सोय चांगली आहे, दिंडीत सोय चांगली आहे. कशाची? खायची, प्यायची, झोपायची. बाकीची सोय नाही करत ते. म्हणून मग बघ, आहे का बरोबर का नाही. याच्यासाठी तुम्हाला वर घेतलंय, आहे का नाही. शिवाय हाईट बी म्हणलं कुठं नाही यांना दिसणार, महाराज कुठं आले. म्हणून साधक ते निघाले असतील, आता राजन निघाले असतील. म्हणून साधकांनी नेहमी विवेक आणि वैराग्य मार्गात परिश्रमपूर्वक मेहनत करावं लागेल इथे. आणि अविरतपणे आम्ही लय केलो,
आता बस आम्ही दमलो, बरं झालं दमला लवकर, बरं झालं दमला तो. अविरतपणे सतत पाहिजेले. देव प्रत्येक क्षणाला परीक्षा घेतो आणि मार्क पण देतो, परीक्षा घेतो आणि मार्क पण देत असतो देव, आहे की नाही. परिश्रमपूर्वक अविरतपणे बघा, हे असो तू या बोलाची ताटे, बघा असो बघा, तैसे शब्दाचे व्यापक पण देखीजे असाधारण, पाहता या भवज्ञा फावती गुण, चिंतामणीचे सरोवरे भेटतील, यांना सगळ्या गोष्टी भेटतील. हे असो या बोलाची ताटे भली, परी कैवल्य रसे ओंगारिली. ओंगारिली 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 म्हणजे काय, पक्वान्न या ताटामध्ये कैवल्याची पक्वान्न, मोक्षाची पक्वान्न बनवलेली आहेत. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामियासी, आता आत्मप्रभा नित नवी. बघा ही अशी पाठ केली, तीच ठाण करून दिवी. त्या ब्राह्मणे त्यांनी ओळी पाठ केली, म्हटलं हे कुठच्या, ते म्हणले तुम्ही नाही सांगितलं का, जी ओळख पाठ करायची तिच्या मागची पुढची पाहिजे, बरोबर. ही आत्मप्रभा नित नवी, तीच ठाण करून दिवी. जो इंद्रिया ते चोरून जेवी, तयासीच फावे ते निष्कामियासी मी. ते आशे निष्कामी आहेत. ओळ पाठ पण नाही होत, ही ओळ माझी पाठ होत नव्हती. आत्मप्रभा नीत नवी, तीच ठाण करून दिवी. म्हटलं आत्मप्रभा नीत नवी, मग पुढची ठाणा दिवा, ठाण करून दिवी. जो इंद्रिया ते चोरून जेवी, तयासीच फावे. असं काय काय गोष्ट. रामाच्या राज्यामध्ये याला रावणाला एका राजाने फाईन मारली होती. मला एवढे पैसे पाहिजेत, माझ्या बायकोला अपेक्षा झालेली, दागिने करायचे, एवढं तुम्ही टॅक्समध्ये द्या. चक्रवर्ती सम्राटला मांडलिक राजाने पत्र पाठवलं, पण त्या राजाचं नावच माझ्या लक्षात नव्हतं राहत. त्या राजाचं नाव होतं चक्वेन राजा. मग राहणार का नाही माझ्या, मग म्हणले येतं झोप आहे, आपल्या बाबांचंच नाव आहे, हे का नाही. मन हे परमेश्वराने दिलेले उपकरण आहे. कुठे गेलं, इकडे होतं नाही का. हां, अविरतपणे केलं पाहिजे, मेहनत घ्यावं लागेल. कॉलेजची पोरं बघा आता म्हणतात शाळेसारखं गुरुजी अभ्यास नाही करत, आपल्याला मेहनत करावं लागले, परिश्रमपूर्वक अविरतपणे चिटकून राहणे पाहिजे. अविरतपणे चिटकून राहिले पाहिजे, त्याला अविरतपणे आणि चिटकून राहिले पाहिजे. तुमच्या कीर्तनाच्या भाषेत त्या मुंगळ्याला तोडलं तरी मुंडकं त्याचं कोड पाहिजे, गुळाबरोबरच पाहिजे. हातपाय मागं नेले काढून कुणीतरी चालन माऊली, पण मुंडकं माहिती आहे ना, डोकं गुळाला चिटकून पाहिजे. तसं आपल्या बाबाच डोक्यात पाहिजे, बाकी काहीच नाही. कधीही ढिल्ले पडू नका. आता कधीही ढिल्ले नको पडा, आम्ही कधीही पाहिले तर ढिल्लेच असतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही आजारी असले तरी तुम्हाला सत्संगाच्या वेळेला जोश येईल का, समजायचं आपल्याला ज्ञान ठसलं. मरायला लागलेलं असं वाटेल आता काय मी उठतो का नाही, पण सत्संगाला जोश येणार आपल्यामध्ये. गायकवाडताई बोलले होते एकदा, हे जे आमची माणसं आहेत ही प्रसन्न म्हणजे काय, काजू बदाम आणि सफरचंद खाऊन यांच्यावर नाही प्रसन्नता, यांची सत्संगाची नामचिंतनाची पावर आहे. हो, बाकीचे किती पाहिलं तो, मी तर म्हणेल कधी कधी ते राजकीय पुढारी ते एवढे गुटगुटीत आणि इतके प्रसन्न असतात ना, कीर्तनकार बाबा बी नाही तेवढे प्रसन्न आपण पाहिले, पण तेवढे का, त्यांचं ते खाद्य आहे. मग तुमचं बी खाद्य आहे ना. अमृत जो पितो त्याची बॉडीच सांगते, अमृत जो पितो त्याची कळा सांगते, घराचं कळा अंगण सांगते. तसं काय खातो आम्ही हे त्याची बॉडी सांगते, कशाचं तेज आहे. हे काय कधी ॲडव्हर्टाईज, कसलं तेज आहे आपलं. हां, मान गए आपको, हो और आपकी पारख को दीपिका जी, ठीक नाही. कधी ढिले पडू नका. इथे माग नाही राहायचं, पुढं चालायचं पण माग नाही. ज्या क्षणी तुम्ही या मार्गावरून विचलित व्हाल त्या क्षणी मन तुमचा ताबा घेईल आणि तुम्ही विषय वस्तूंच्या आणि त्याच्या क्लेशकारक अनंत दुःखाच्या अरण्यात असहाय्यपणे ओढले जात आहात असे तुम्हाला आढळून येईल. इथून माग आलो ना, गुरुवारीचं केव्हा म्हणले आता मी या स्टेपला आहे, पण जर सत्संग सोडला तर मला सुद्धा माग यायला वेळ लागणार नाही. हे कशासाठी सांगितलेलं आहे, आपल्याला सावध करण्यासाठी. हा सापशिडीचा खेळ आहे, ते येणार नाहीत मागं, पण ते आपल्याला
सावधानतेचा इशारा देतात. साप शिडीप्रमाणे पुढं पुढं गेलो, एखादी शिडी लागली का डायरेक्ट खाली आलो आपण. मन हे परमेश्वराने दिलेले उपकरण आहे. ते स्वभावताच विषय वस्तूकडे सतत धावत राहणारच. मन नसेल तर जगायला अर्थ आहे का? येड्यांना मन आहे का? त्यांच्या जगण्यात काय अर्थ आहे? मन गेल्यानंतर काहीच जगण्यात अर्थ नाही. हो, म्हणून ते चंचल ठेवलेलं आणि त्याला वस्तूचं अट्रॅक्शन ठेवलेलंच आहे. ते त्याचा स्वभाव करणार, ते त्याचं काम करणार. ते तर त्याचे मुख्य कार्यच असते. वस्तूंबद्दल आकर्षितपणा करायला लावलं हे मनाचंच काम आहे. त्याला ते काम दिले तो करणार. मनाला त्याच्या उपभोग लालसेपासून निर्मळ करणे म्हणजे मनाने स्वतःचा धर्म सोडण्याची त्याच्यापासून अपेक्षा करणे होय. तो त्याचं काम सोडणार नाही. उदाहरणार्थ सांगा, तो त्याचं काम सोडणार नाही, आपण आपलं काम सोडायचं नाही. सांगा कोण दृष्टांत सांगतो? करेक्ट. म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव ठेवले काय? प्रवीण. हे की नाही? तुम्हाला कळालं काय याचं नाव ठेवलंय? सांगा, यांनी काय सांगितलं? ऐकलं नाही? तुमचं नाव अरुण ठेवलंय म्हणून सकाळचंच उजाडते. हे का नाही? नाथ बाबा स्नानाला गेले आणि विंचू बुडत होता, तर त्याला असं वंजळीत उचलून बाजूला जास्त पण पाणी गेलं निघून आणि त्यांनी मारला ठणका मारला तर ते सुटायचं. परत विजा झाल्यानंतर इजा पडला खाली का परत नदीवर दुसऱ्या महात्म्याने पाहिले, काय चाललंय तुमचं? का तो जर तुम्हाला डंक मारतोय तुम्ही सोडून द्या त्याला. नाही, तो त्याचा स्वभाव सोडत नाही, तर मी माझा स्वभाव सोडणार नाही. काय आपला स्वभाव असला पाहिजे पारमार्थिक माणसाचा? कोणी बुडलं नाही पाहिजे, सगळे तरले पाहिजे, कोणाचा नाश नाही झाला पाहिजे. म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला. आता तरी पुढे हाची उपदेश किंवा सकळांचे पाये बघा. ही दंडवतन बिंडवत कशासाठी? काय त्यांच्याकडून पैसे काय लॉटरी लागणार आहे आपल्याला? पण त्यांचं आत्महित व्हावं. जेव्हा दुसऱ्याच्या आपण कामाला येतो ना, सहजच आपल्याला एक वेगळी शक्ती भेटली जाते. त्याच्यापासून अपेक्षा करणे, स्वतःचा धर्म सोडण्याची त्याच्यापासून अपेक्षा करणे होय, तर ते अशक्य असते. तो त्याचा धर्म सोडणार नाही. विंचू डंक मारण्याचं सोडणार नाही. साधू त्याला सोडवण्याचा विचारच करणार. तरी सुद्धा साधक या नाथेने आपण मन आणि त्याचा स्वैर संचार याच्याशी झालेला अंध तादात्म्यापासून आपण आज दूर राखू शकतो. जर आपण ठरवलं ना, तर आपण त्याच्यापासून हळूहळू त्याला न कळता त्याला चिडवलं ना, मग तो म्हणता इसकी तो गेम करेगा. आपण त्या हळूहळू बरोबर असं हलगत निघायचं त्याच्यातून. त्या घनदाट अरण्य मार्गात आपणास मोकाट सुटलेला तो नरभक्षक भेटण्याचा संभव आहे. तथापि आपण त्याच्याकडे धाव घेण्याचे आणि त्याच्या तावडीत सापडण्याचे टाळू शकू. आता आपल्याला सांगितलं इकडं वाघ आहे, हा म्हणलं मी राजा आहे, मी जाईल. राजा असला तरी त्याची गेम होणार. हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचता, तो तव चुकिता लाभू आथी. जर तिकडं तो सिंह समोर येतोय, मग हा म्हणला मी बी राजा आहे, हा जंगलचा राजा आहे, हा म्हणला मी या राज्याचा राजा आहे, म्हणून समोर जायचं नाही. समोर गेलं का त्याची गेम झाली. तिथून बाजूला होणं वेगळं आहे. बाई का सापाला पिल्लं होतात ना, एका वेळेला भरपूर पिल्लं होतात सापाला. ती सापीन अशी जन्म देत जाते तिकडं आणि मग तिकडून परत रिटर्न येते आणि जेवढी पिल्लं झालीत ना तिला खाती. तिने तेवढी जर खाल्ली नसती तर आपल्यापेक्षा जास्त त्यांची गँग असती. पण त्याच्यातून जेवढी बाजूला सुरसुसू करून निघून गेली ना तेवढीच वाचतात, बाकी खतम होतात. म्हणून त्या दिशेने आपल्याला जायचं नाही. हे झालं सापाचं. आणि तिकडं बोका मांजर का 7 दिवस घर बदलती, तो पोरांनाच खाऊन टाकतो बोका. म्हणून त्याच्या नजरेतून त्याला चुकवायचं 7 दिवस त्या पिल्लांना. तो मोकाट सुटलेला नरभक्षक भेटण्याचा संभव आहे. तथापि आपण त्याकडे धाव घेण्याचे आणि त्याच्या तावडीतून सापडण्याचे टाळू शकू. सावध असा. आपण जर त्याच्याशी तादात्म्य होऊ तर मन हे भयंकर धोकेबाज असते. त्याला अंतर्यामीच ठेवा. त्याचे तुम्ही साक्षी म्हणून राहिलात तर तुम्ही सुरक्षित राहाल. तो काय करतो त्याच्यावर नजर ठेवून राहायचं. नजर कैदेत ठेवायचे. कोणाला? मनाला. श्लोक क्रमांक 177 वाचतो. मन हे जीवाच्या भोगासाठी स्थूल स्वरूपाने व सूक्ष्म स्वरूपाने हे सर्व विषय
वर्णाश्रमावर आधारलेले जातीभेद, सत्व रज तम हे 3 गुण यांच्यापासून घडणाऱ्या क्रिया, कोणत्याही घटनेला हेतू व त्या घटनेचे फल इत्यादी सर्व उत्पन्न करीत असते. जग कोणी निर्माण केलेले? मनाने निर्माण केलं. जातीवाद कोणी निर्माण केला? वर्णाश्रम धर्म कोणी निर्माण केला? सत्व रजतम कोणी निर्माण केली? आपल्यामध्ये जसं 18 पगड जाती आहेत ना, तसं आज गव्हाणे साहेबांनी संत, काय आपल्या मंडळाचं नाव, संत कृपा वारकरी मंडळ, त्याच्यात एक टाकलेलं आहे. त्या मॉमेडियन लोकांमध्ये सुद्धा तेवढ्या जातीत. ते ओपनच नाही होत, त्याचा आवाज येत नाही बरोबर, पण तो म्हणतो कोणाला भेटल? जन्नम आणि जन्नत, जन्नत किसे मिलेगी? तो म्हणला सियाला मिळेल का सुन्नीला मिळेल? ते काय कोणाला सांगितले पहिलं? समजा एकाला सांगितलं, त्याच्यात बी 2 आहेत म्हणला, त्याला मिळेल का? नाही, त्याला कसं मिळेल? याला त्याच्यातही 2 आहे, त्याच्यातही 2 आहे. अशी 5-6 वेळा विचारल्यानंतर तो जो आहे निघणारा निघून गेला. जशी 18 पगड जाती आपल्यामध्ये, तसे त्यांच्यामध्ये म्हणेन. आणि हे सगळे मनाचे डाव पेज आहेत. काय? मन हे जीवाच्या भोगासाठी आले का नाही? मग राजन आले, राजन आले बघा, विठू माझा लेकोरवाळा आहे का नाही? सावधान राजे आले, होशियार. अरुण बाबाकडे जा बाळा. तर मन हे भोगासाठीच आहे. त्याच्यानंतर स्थूल रूपाने व सूक्ष्म रूपाने मन तयार झालेले. एक स्थूल रूपाने पण आणि सूक्ष्म, मनच आतमध्ये प्लॅनिंग करतात ते सूक्ष्म रूपाने, आणि स्थूल रूपाने ही. त्याच्यानंतर सर्व विषय कोणाचे खेळ आहेत? मनाचेच खेळ आहेत. वर्णाश्रमावर आधारलेले जातीभेद मनाचेच. सत्व रज तम हे गुण मनाचेच. त्यांच्यापासून घडणाऱ्या सगळ्या क्रिया, कोणत्याही घटनेचा हेतू असू द्या, कोणत्याही क्रिया या कोणाच्या आहेत? मनाच्या आहेत. व त्या घटनेचे फल इत्यादी सर्व विषय उत्पन्न करीत असते. पण जेव्हा ज्ञान होईल ना, तेव्हा तो त्या लचांडमध्ये सापडू शकत नाही. त्याला हे ज्ञान झालं ना, हे सगळं मनाचं आहे, हे प्रकृतीचं आहे, माझं काही नाही, त्यावेळेलाच तो म्हणू शकतो शेंगा मी खाल्लेल्या नाहीत, टरपल मी वेचणार नाही. तैसे प्रकृतीचे केले जैसे मनाशी चाड, जो मनाशी चाड न सांगे, प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. प्रकृतीने केलेलं मी नाही केलं, मनाशी चाड न सांगे. आपला मनाशी काही संबंध नाही. एखादं पोरग भंगार निघालं, बापाने घराच्या बाहेर काढलं, कर्ज बाजारी, आणि त्यांनी कर्ज घेतलं, आणि तो दुसरा माणूस आला म्हणला तुमच्या पोरांनी कर्ज घेतले, त्याचा माझा संबंध नाही. जो मनाशी चाड न सांगे, प्रकृतीचे केले नेगे, तो खुश त्याच्यातून सुटू शकतो. सगळ्या घटनेला आणि हेतू इत्यादी घटनेचे फळ सुद्धा मनाचंच कार्य आहे. एकही अपवाद न करता सर्व विषय वस्तूंना मनच जन्म देत असते. एखादाही अपवाद मग घटना नाही की ही याच्या मनाने झालेली, कोणाच्या? त्या तत्वाच्या, मनाच्याच मनाने सगळं झालेले. बाह्य जगातील स्थूल वस्तू, विषय आणि आंतरिक सूक्ष्म विषय सतत निर्माण करीत राहते कोण? मन. विषय म्हणून तो मनोरूपी कोश तू नाहीस. ते मन वेगळं आहे आणि तू वेगळे. मनाचं डोक्यावर तुझ्या काय घ्यायचं नाही, घेतलं तर दुसऱ्याचं ओझ आपलं नाही, ते त्याची घेता शिरी, मग दुराविसी निज पंथ. विषय वस्तूच नव्हे, आंतरिक सूक्ष्म विषय सतत निर्माण करीत असते. विषय वस्तूच नव्हे, तर विषयाचा करता भोगता हाही मनाकडून निर्माण केला जातो. मी केलं, हे मी केलं हे कोण म्हणतंय? मन म्हणतं. भोगता बी तो आणि करता सुद्धा मी, आणि माझ्या भोवतालचे जग ही मनाचीच निर्मिती आहे. मी आणि माझ्या भोवतीचे जग, त्याला काय म्हणले ज्ञानेश्वर महाराज? अहम आणि ममता. हे विधान आपण कदाचित मान्य करण्यास तयार होणार नाहीत. तुम्हाला नाही पटायचं, नाही पटलं तर समजायचं अजून यांचे जन्म शिल्लक आहेत. स्वप्न अनुभवणारा, रात्रीचं स्वप्न पाहिलं कोणी? मनानेच. आपण तर झोपलो होतो, आत्मा तर काहीच चार्ज घेत नाही. स्वप्न अनुभवणारा, स्वप्न विश्व आणि स्वप्न अनुभव ही सर्व जागृती व्यक्तीच्या
एकाच मनाने स्वप्नामध्ये निर्माण केलेली असतात. स्वप्नातली सगळी गोष्टी कोणी निर्माण केलेल्या आहेत? मनाने. पायी चालतात का त्यावेळेला? मग चालतं कोण? मन. गावाला घेऊन जातं. आणि हा कुठं? बाकड्यावर झोपलेला आहे. स्वप्नाच्या अवस्थेत असताना त्याच्या भोवतालचे वस्तू आणि स्वप्नाचा अनुभव घेणारा आजूबाजूच्या वस्तू कोण झालेला आहे? मन. परत स्वप्नाचा अनुभव घेणारा सुद्धा कोण आहे? मन. तो स्वतः सुद्धा त्याच्याच मनाने निर्माण केलेली आहे. मनाच्याच मनाने हे निर्माण केलेली. त्याचे स्वप्न पाहणाऱ्याला ज्ञान व भान नसते. जो आत्मा आहे त्याला हे काही गोष्टी माहिती आहे का? आपण झोपतो, आपल्याला माहिती आहे का? आता मी चाललोय गावाला, एस टीमध्ये बसून आणि एस टी धडकली. स्वप्नात झोपणाऱ्याला माहिती आहे? नाही. जागृत अवस्था कोणत्याही प्रकारे या भ्रामक स्वप्नाच्या अवस्थेपेक्षा वेगळे नसते. बघा, सिद्धांत एका ओळीत सांगितलंय. हे सगळं जागृतीतलं, स्वप्नातलं कोणी केलेलं आहे? मनातलं. आणि जागृतीतलं कोणी केलेलं आहे? मनाने. जागृत अवस्था कोणत्याही प्रकारे, जशी स्वप्न अवस्था आहे तशी आता आपली ही जागृत अवस्था ही कोणत्याही प्रकारे या भ्रामक स्वप्नाच्या अवस्थेपेक्षा वेगळे नसते. आता सुद्धा आपण कसे आहेत? स्वप्नात. नाटक कोण करतंय? मन. आणि नाव कोणाचं खराब होतंय? जीवाचं. शरीराचं. शरीर सुद्धा जड आहे, ते काहीच करत नाही, पण त्यांना हिंडविते देशोदेशी मन. स्थूल विषय वस्तू, हे रूप व रंग. स्थूल वस्तू विषय, हे जगातले स्थूल वस्तू विषय रूप व रंग, शब्द, रस, गंध, स्पर्श याचे बनलेले असतात स्थूल विषय. पण ते विषय सुद्धा कोण उपभोगतो? मन. असं मला खाऊशी वाटलं, मग तुकाराम महाराजांनी म्हणले खा खीर, म्हणा खा, हो दे तुझी एकदाची निश्चित होऊ दे चांगली. मग त्याला कोणाला वाटली होती खीर खावी? मनाला. मग हे सगळं करावंस हे कोणाला वाटते? मनाला. आणि ते मनच गेले विलया. मुख्य भांडवल ज्याच्यावर धंदा चाललाय तेच ब्रह्माला अर्पण करून टाकलं. सूक्ष्म विषय वस्तूमध्ये भावना, विचार यांचा अंतर्भाव होतो. वर्ण, जात, प्रतिष्ठा मनाचे खेळ आहेत. कोणत्या वर्णातला? आम्ही ब्राह्मण, आम्ही क्षत्रिय, आम्ही वैश्य. हे सुद्धा वर्ण, जात, प्रतिष्ठा. जीवनातील स्थान, कोणत्या स्थानावर आहे? महाराज असला तरी महाराजांनी भाव खायचा नाही. हो, ती एक काम दिलेलं आहे. मनाला जसं काम दिले तसं तुम्हाला काम दिलेले. जीवनातील स्थान इत्यादीवर आधारलेले असंख्य प्रकार आणि अनंत भेद आपणास स्थूल सूक्ष्म अशा सर्व विषय वस्तूमध्ये सापडतात. तुमच्या कालचा विषय बरोबर होता. सगळं झाल्यानंतर शेवटच्या 5 मिनिटात हा विषय आला होता. शेवटच्या 5 मिनिटात तो विषय आला होता. ही सर्व आता जर कोणच्या लक्षात नसेल शेवटच्या 5 मिनिटात काय आला होता, तरी शेवटच्या 5 मिनिटात काय आलं ते परत घरी गेल्यावर पाहू शकतो आपण. हे नाही, स्थूल सूक्ष्म अशा सर्व विषय वस्तूमध्ये सापडतात. हे सर्व भेद निरअपवादपणे सतत मनाकडून निर्माण केले जात असतात. याच्यावर कोणताही काही अपवाद यांनी केलं असेल, हे एवढं यांनी केलं बाकीचं मनाने केलं असं म्हणता येत नाही. आणि मग आपल्याकडं म्हणे चोर सोडून कोणाला फाशी देतो आपण? हे देतो ना आपण. त्रास केला मनाने आणि शरीराला शासन करून उपयोग आहे नाही. शासन करायचं असेल तर कोणाला करायचंय? अगदी सापडलं तर करता येईल ना. त्याला नाही सापडत आणि त्याला जिंकलं, त्याचं नाव जिंकावा. संसार कोणाची उत्पत्ती आहे? मनाची. त्याला जिंकायचंय. गुण, कर्म, हेतू आणि त्याचे फल या संबंधीचे भेदही बघा. गुण हलही चांगल्या गुणाचं आहे, हे जरा रद्दाड दिसतंय. हे गुण मनाकडून निर्माण केलेले असतात. यांच्यातले भेदही जर मनच जागृत नसेल तर सुषुप्तीमधील स्थितीप्रमाणे यापैकी काही असत नाही. मन जागृत नसलं, बघा मन हे राम झाले, मामानी काल सांगितलं होतं. आणि अजून एक पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी. मग मात्र मनच जागृत नसेल तर कसं होईल? काय कोणी लुटूनही नेलं आपल्याला तरी कळणार नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये मन ताळ्यावर नसतं. काय आपल्या डोक्यात कोणी वीट टाकली नाही तर 400 सोन्याच्या इटा ठेवून गेले उशाला, तरी काही टेन्शन राहणार आहे का? आपल्या काय अपेक्षा, लालसा निर्माण होणार आहे का? नाही. तसं ज्यावेळेला मन या बॉडीत राहून मनाशी आपण नाही संबंधित राहिलो तर अशी होईल. ती वेगळी स्थिती आहे. म्हणून
वेडी झाले, वेडी झाले, वेडियांच्या गावा गेली. सुषुप्तीमधील स्थितीप्रमाणे यापैकी काहीही असत नाही. स्वप्नामध्ये पाहिलेल्या सर्व गोष्टी स्थूल सूक्ष्म वस्तू व प्राणी आणि त्या पाहिलेल्या वस्तू, पाहिलेले प्राणी, पाहिलेल्या गोष्टी याच्याबद्दलचे स्वप्नातले विचार वा भावना याचे सर्व प्रकार वा त्याच्यातील भेद आणि भावभेद वस्तुता स्वप्नात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही केवळ मनातीलच असते. स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी, भेद, वस्तूबद्दल अट्रॅक्शन, त्याच्याबद्दल केलेला विचार, त्याच्याबद्दलच्या भावना या सगळ्या मनाच्याच आहेत. अगदी म्हणून तो मनोरूपी पटू फाटे, मग संसार चित्र नुमटे. त्याप्रमाणे जागृत मन हे जागृत अवस्थेतील जग तो स्वतः भोगता आणि त्या दोहोंतील अनंत क्रीडा निर्माण करीत असतो. बघा कोण हे आपले खेळ चालले का खरं खरं चालले? हे पोरं आता खेळ खेळत होती का खरं खरं होतं? तो हरला ना हा जिंकला, हारलन जिंकला. हारलन जिंकल्यानंतर तुम्ही पाहतो आपण याच्यामध्ये टी व्हीवर, हारला आणि जिंकला, हारलेल्या कॅप्टन आणि जिंकलेल्या कॅप्टन एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही तिथं, बरोबर ना? मॅच पाहता ना, हारलेल्या कॅप्टन आणि जिंकलेल्या कॅप्टन एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही. हो, पार मिठ्या मारतील, एकमेकाला भेटतील का? खेळ होता. आणि तो चिडत नाही, खेळ खेळे परी डावी ना सापडे, तो एक खेळ या शहाणारे. ऐक खेळ या तुझं सांगतो, ऐसे जाणूनी खेळ खेळ. हनुमंताला रावणाचा राग होता काय? बिलकुल नाही. मग मजा, हो मजाच होती. रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. हो, कामच नाही ते क्रोधची कैसा ते कैसे भांडण. रावणाबद्दल काय राग होता का त्याला? पण रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके केलं. सगळे खेळ मोडून टाकायचे, वसवायचे, मोडून टाकायचे. निघून खेळिया माझी गोप्या भला, यादवाचा पोर एक गोप्या भला. मग यादवाचा पोर गोप्या भला म्हणजे नामदेव महाराजांच्या घडी जसं काय कामाला ठेवलाय तू. गोप्या भला यादवाचा पोऱ्या, म्हणजे आपल्या गावचं म्हणतात ना ते याचं पोरग कुंभाराचं पोरग, तसं यादवाचा पोरगा एक गोप्या भला. लहान थोर अवघाचा खेळ खेळला रे, लहान तोरी अवघी मारिली, तो खेळच मोडून गेला रे. असं करायचं. ऐक खेळ्या तुझं सांगतो, ऐसे जाणोनी खेळ, खेळ वसवायचा बी आणि खेळ मोडायचा बी. हा, हार जीत तो किस्मत के दो सितारे. हे अनंत क्रीडा चालू आहेत, ही खेळ चालू आहेत. म्हणून खेळ जाऊ देऊ नको रडी, कानोबा खेळ जाऊ देऊ नको रडी. श्लोक क्रमांक 178 वाचतोय. असंग चित्त स्वरूपता शुद्ध ज्ञान हे जीवाचे मूळ स्वरूप असले तरी मन जीवाची फसवणूक करून त्याला देह ज्ञानेंद्रिय प्राण आदी गुणांनी बद्ध करून सोडते. पा आत्मा कसा आहे? असंग, पण गुतलाय की नाही? चांगलं पोरग आहे, खात नाही पित नाही, पण बारमधून बाहेर आलं, काय म्हणणार लोक? अहो मी पेलो नाही, मी त्याच्याबरोबर बसलो, मी चणे सुद्धा नाही खाल्ले. तुम्हाला काय माहिती तिथे चणे असतात? हां, पण समोरचं म्हणल तू ज्या अर्थी आतून आला त्या अर्थी बघा असंग आहे तो. असंग चित्त स्वरूपता शुद्ध ज्ञान हे जीवाचे मूळ स्वरूप असले तरी मन जीवाची फसवणूक करून त्याला देह ज्ञानेंद्रिय प्राण आदी गुणांनी बद्ध करून हे अजस्र मन जीवाला विविध कर्मे आणि त्याचे फल उपभोग यामध्ये अहम मम वृत्तीने भटकावास लावते. बघा मनाने एवढं सगळं केले. पण अर्जुना तू कसा आहे? शुद्ध मनाचा आहेस, म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो. आपल्याला ज्ञान भेटले ना 100%. आपण कसे असलो तरी आपण कसे आहोत? शुद्ध मनाचे, म्हणून देवाने निवडले एवढ्या जगातून. असणार आपलं काहीतरी, नील केल्याशिवाय इथून जाता नाही यायचं कोणाला, काय ना काय कोणाचं तरी आहे, ते क्लिअर करून जायला लागणार. पण नाम भेटले ना याचा अर्थ आपला शेवटचा जन्म आहे. देवाकडं आपलं काय होतं? बॅलन्स होतं. प्रकृती अवर्णाशी जे कधीही संलग्न असत नाही. कोण?
आत्मा प्रकृती आवरणाशी कधीच संलग्न नसतं, असत नाही. आणि जे स्वरूपता निरपेक्ष ज्ञान अशा परमोच्च तत्वापासून म्हणजेच ब्रह्मापासून हा परिसीमित मर्त्य जीव मनानेच निर्माण केलेला असतो. वाया मन हे नाव एरवी कल्पना सावयव, जयाचेनी सान्निध्य संगे जीवदशा वस्तूशी. मन हे खोटे, त्या मनाला काय अधिष्ठान नाही, पण त्याच्या संगतीत गेल्यामुळं आत्म्याला परमात्म्याला जीवदशा आलेली आहे. म्हणून संगत मत करना झूठी, दुनिया है उलटी बुरी. अरे अपने पल्लू से दाम खर्च कर, अपने सर पे लंगोटी, दुनिया है उलटी झूठी, संगत कर मत करना झूठी. त्या मनाची संगत नाही करायची. मन प्रथमता स्वतःस मोहित करून आपले सत्य स्वरूप विसरून ही चेष्टा करीत असते. मन सुद्धा कोणे, मनाला अधिष्ठान कोणाचं आहे, पण ते प्रथमतः स्वतःस मोहित करून आपले सत्य स्वरूप विसरून ही चेष्टा करीत असते. सत्यत्वाच्या या अज्ञानामुळे मानव प्रकृती आवरणाशी बद्ध होतो. आपण आपलं स्वरूप विसरतो आणि मग त्याची संगत करतो. त्याप्रमाणे ती व्यक्ती देह इंद्रिय आणि त्यांच्यामधील प्राणक्रिया यांच्याशी तादात्म्य होते. कोण? आत्मचैतन्य. त्यानंतर सत्व रजतम या गुणांनी बद्ध होते. ही मनाची सर्वस्वी बुद्धी परस्परपणे केलेली लबाडी असते. ते काय करतं, आपल्याला फसवीत नव्हतं, चलवला काय नाही, चलवला काय नाही, आणि त्याला ते लचांडमध्ये लबाडीमध्ये गुंतून टाकतं त्याला. खरे सांगावयाचे म्हणजे आत्मा कधीच भ्रांत होत नसतो, आणि तो आत्मा आपण आहोत असं बाबाचं सांगणे. म्हणून काहीही झालं तर उपाधीशी कधी संलग्न राहायचं नाही. राहायचं उपाधीतच, पण ती क्रीडा आहे, तो खेळ चाललाय आणि याच्यावर नजर ठेवायची आपल्याला. खरे सांगावायचे म्हणजे आत्मा कधीच भ्रांत होत नसतो. जागृत अभिमानी आत्मा कधीच गोंधळलेला नसतो. जागृत अभिमानी, कोणता जागृत? मी आत्मा आहे, अहमब्रह्मास्मी या ठिकाणी तो कधीच गोंधळलेला नसतो. स्वप्न अवस्थेत मात्र जागा असलेला तोच बाह्यता स्वप्न पाहणारा होत असतो. मग स्वप्नात पाहणारा जागा. आता मला ज्ञान झालं, मग तो पहिला मेला काय? तो त्यालाच ज्ञान झालं. या तादात्म्यामुळे शरीर मन बुद्धी यांचे गुणधर्म हे तात्पुरते स्वतःचेच गुणधर्म आहेत असा भास होतो. बघा, ज्यावेळेला आत्मा ह्या शरीरात राहतो तेव्हा शरीराचेच धर्म तो काय म्हणतो? माझे धर्म आहे. बुद्धीचेच धर्म माझे, मनाचेच, असं तो तात्पुरतं त्यावेळेला समजतो. जरी त्यावेळेला त्याने तो समजलं तरी तो त्याच्याशी लिप्त नसतो, पण फक्त त्याचं त्याला कळलं पाहिजे. परमार्थ म्हणजे काय? त्याचं त्याला कळलं पाहिजे. मी नाही तर एरवी सगळे सुटलेलेच आहेत, पण गुंतवले कोणी आहेत? आपल्या मनानेच आपण स्वतःला गुंतवून घेतलेले. आपल्यालाच आपला बोध झाला पाहिजे. आणि ती व्यक्ती सीमित अहंकार म्हणजे जीवन बनते. मग स्वतःला संकुचित समजते. हाच तो बंध, हीच ती सीमितता, भ्रांती होय. छोटेपणा, बद्धता आणि भ्रांती ती हीच. आत्मा स्वतःला काय समजतो? आता देह समजतो. आत्मा स्वतःला काय समजतो? मन समजतो. आत्मा स्वतःला काय समजतो? बुद्धी समजतो. हाच तो बंध, हीच ती सीमितता, भ्रांती होय. ही सर्व गुन्हेगारी मनच करते. कोणी गुन्हा केला? मदने बाबांची आठवण झाली. ते काय म्हणले? गाडी घाटात थांबते. कशासाठी गाडी घाटात थांबते? कशासाठी थांबते? इंजिन गरम झाले म्हणून. गाडीचं इंजिन थंड करण्यासाठी ना आपलं इंजिन गरम करण्यासाठी गाडी घाटात थांबते. आणि भजी गरम गरम तळताना पाहिली, त्याला डॉक्टरांनी सांगितलंय तळलेलं तिखट खारट खायचं नाही, पण त्याच्या मनाला वाटलं खायचं, खाल्ले. आणि दुसऱ्या दिवशीपासून जुलाब चालू झाले. कोणाला खावायचे? कोणाला वाटले? मनाला. आणि त्रास कोणाला झाला? शरीराला. बरोबर, मामी परफेक्ट सांगतात एकदम. ही सर्व गुन्हेगारी मनच करते. आणि तो मानव एक स्वतंत्र असे व्यक्तिमत्व आहोत असे समजूनच वागू लागतो. मग मनाने गुन्हेगारी केली आणि शरीर काय? तो जीव काय समजायला लागला? आपण छोटेच आहेत बाबा, आपण एवढेच आहेत बाबा, आपलं असंच आहे. आणि अहम आणि मम वृत्तीने निर्माण होणारी दुःखे भोगतो. कोण? आत्मा. वास्तविक आत्मा कधीच भ्रांत होत नसतो, परंतु तो मनाच्या संगतीत गेला
म्हणून चांगल्याचं पोरग का फसलं? चुकीच्या माणसाची संगत केली म्हणून. कर्माबद्दल मनाची ही अहमवृत्ती, विषय उपभोगातील त्याची माझेपणाची भावना. बघा, कर्मामधील मनाची अहमवृत्ती, मी म्हणजे देह, आणि माझेपणाची भावना, हेच मनोमय कोशाने निर्माण केलेले भ्रम होत. म्हणून तो मनला झटकून द्यायचं. मन म्हणजे मी नाही, हे भ्रम केले. जेव्हा अशी भावना निर्माण होते तेव्हा जीव निर्मिती झाल्याचे स्पष्ट होते आणि तो जीव थकला भागल्यावर मुक्त होण्याची इच्छा करतो. बघा, मग तो जीव त्याच्या नादी लागून थकला जातो. थकल्यानंतर मग वाटतं आता बस झालं, आता देवा आता सोडो रे बाबा मला याच्या. म्हणजेच या मनाच्या साह्यानेच तुम्हाला मनवृत्ती नाहीशी करायची आहे. आता हे मनाला हकलवायचे, कोणाची मदत घ्यायची? मनाचीच. लोहे को लोहाही काटताय, म्हणून आपणच आपली करून घ्यायची. आपल्याला तिसरा कोण सोडवायला येणार नाही, मनालाच हाताशी धरून काम करून घ्यायचं. पुनरुपी संसारा येणे नाही. मन राजा आहे, त्याला राजा करून खोटं बोलून राजा म्हणून त्याच्याकडून काम करून घ्यायचं. अंड मनुराजा एक देहपुरी बघून. हो बरोबर, मनुराजा एक देहपुरी. कुठे गेला मनुराजा? मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्यावर दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न वारी, त्यांनी कृपा केली आम्हावरी. गा आजोबा म्हटले, बघा केवढं आपलं मोठं खटलंय आहे की नाही. म्हणून आलो या देशा, नाहीतर होतो भुललो दिशा. दाता तो मज भेटला इच्छा, येऊनी मार्ग दाविला सारंग. त्या मनाला हत्तीला मारणारी गोष्ट ठेवायला पाहिजे आपल्याबरोबर. हत्तीला कशाने मारतात? अंकुश. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा. श्लोक क्रमांक 179. हे अध्यास दोषच मानवाच्या पुनर्जन्म प्राप्तीचे कारण असतात. अध्यास दोष सांगितला, मनानेच काय केलेला चंड समजलं आणि काय समजायला लागला, मी शरीर आहे, मी बुद्धी आहे, मी मन आहे. त्या जीवाने त्याला अध्यास झाला. रश्शीवर काय दिसला? साप. असा रश्शीवर साप दिसणे, त्याचं नाव अध्यास. या अध्यास दोषच मानवाच्या पुनर्जन्म प्राप्तीचे कारण असतात आणि मनच केवळ या अध्यास दोष बंधाला जबाबदार असते. मनानेच ठरवलं. सापच का वाटला तुम्हाला? मागे कधीतरी अनुभवलेला आहे म्हणून साप वाटला. रेख पान नाही वाटली बरं. कधी कधी जमिनीची सुद्धा रेख दिसती रात्रीची, उन्हाळ्यात आपल्या जाताना असं वाटतं साप आहे. मग इथे रश्शीवर त्याला रेख का नाही वाटली? किंवा पाणी पण गेलं असेल ना रात्रीचे, असं एखादं ओघळ, तरी पण तो असं वाटतो. काय वाटतं? ते का नाही वाटलं बरं तुम्हाला? पण तो मागचा तुमच्या मनाचा धर्म आहे. तुम्ही ती ओळ सांगता भागवत मधली, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पायी, ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार. मग त्यामुळं ते मागचा अभ्यास आठवतं. माग असंच होतं बरं का, काय साप म्हणून रशीला सुद्धा काय समजला? साप. आणि मनच केवळ अध्यास दोषाला जबाबदार आहे. कारण जो रज तम गुणांनी लच्छित असतो. बघा, मनाला बरोबर काय? रज आणि तम. आणि जो विवेक शक्तीबाबत कमी पडतो, रज आणि तम वाढला का विवेक शक्ती कमी होणार. आणि जर का रज आणि तम बाद झाला का सत्वगुण वाढला का विवेक शक्ती हळूहळू निर्माण होणार. त्या मानवाचे जन्मादी दुःखाचे कारण ते हेच असते. काय? रज तम आणि मन. सापाला रश्शीला साप समजणे बस. जगाचे हे सदा अपरिवर्तनशील दृश्य, बाहेरचे तसेच आपल्यातील अंतर्यामीचे आणि परिणामता होणारी त्याची सुख दुःख यांना संसार म्हणतात. बघा, जगातील सगळं हे परिवर्तन दृश्य आहे, सारखं बदलते की नाही. तसेच आपल्या अंतकरणात सुद्धा सारखं चेंजेस होतं. आता असं घडीवराने असं, नंतर तसं, महिन्याने तसं, हे सगळे परिणाम होणारी आणि त्याच्यामुळे होणारी सुखदुःखी यांना संसार म्हणतात. परिवर्तनाच्या घटनेमध्ये न चुकता दुःख हे अंगभूत असते. जिथं परिवर्तन आहे तिथं
त्याच्यात गुप्त रीतीने सुखदुःख आहेच. ज्या ठिकाणी परिवर्तन असते त्या ठिकाणी विक्षेप आलाच, चेंजेस होतं ना, मग आपल्यात पण बदल होत राहणार, विक्षेप निर्माण होणार. आता असं कसं, मागं असं होतं, आता कसं असं. आणि विक्षेप ही दुःखाची अभिव्यक्ती असते. विक्षेप झाला का माणूस ठाम भूमिकेवर राहत नाही, दरसोड होते. या सर्वाचे कारण म्हणजे सत्यत्वाच्या अज्ञानातून निर्माण होणारे विपरीत ज्ञान होय. सत्यत्वाच्या अज्ञानातून निर्माण होणारे विपरीत ज्ञान. रश्शी हे जर कळालं असतं तर त्याला अंगाला घाम आला असतं का? काठ्या आणण्यासाठी पळावं लागलं असतं का? नसतं. पण त्याला विपरीत ज्ञान झालं. कशामुळं? सत्य गोष्ट काय याच्याबद्दल त्याला काय झालं? अज्ञान. या विपरीत ज्ञानालाच वेदांतामध्ये अन्यथा अध्यास ही संज्ञा आहे. जसं आहे तसं न वाटणे त्याचं नाव अध्यास. त्यालाच विपरीत ज्ञान, त्यालाच अज्ञान ही नावं दिलेली. आपल्यातील विवेक करण्यातील चुकांमुळे त्याला एखाद्या गोष्टीचे सत्य स्वरूप आहे तसे यथातथ्य दिसत नाही. आपल्यातली विवेक शक्ती कमी पडली का आपल्याला असलेलं जग जसं आहे तसं दिसत नाही. मग आपले विचाराचे तारे आपण त्याच्या पाठीमागं तोडत राहतो आणि त्यामुळं वस्तुस्थिती कळत नाही. आपल्यातील विवेक करण्यातील चुकांमुळे आपल्यातील विवेक करण्यातील चुकामुळे त्याला एखाद्या गोष्टीचे सत्य स्वरूप आहे तसे यथातथ्य दिसत नाही. तेव्हा त्याच्या ठिकाणी दुसरी वस्तू दिसू लागते. जसं आहे तसं दिसत नाही, त्याच्या विपरीत दिसतं. मनाच्या या फसवणुकीस अध्यास, अध्यारोप किंवा मनाची आत्मप्रलंबनाची शक्ती असे म्हणतात. ते वाढवत जातं, लचांड वाढवत जातं. ते ज्या वेळेला आपल्याला पक्का निर्णय घेता येत नाही त्या, आणि तेवढी बुद्धी आपल्याला ईश्वर देईल, त्याच्यासाठी त्याच्या पाठीमागं पळायचं आहे. मला परफेक्ट निर्णय दे देवा, मला याच्यातून तू काहीतरी योग्य निर्णय दे. जेव्हा रज्जू ही रज्जू म्हणून दिसत नाही तेव्हा आपल्या निर्णय घेण्याच्या दोषामुळे तो एक साप आहे, वा पाण्याची धार आहे, वा लाकडाचा तुकडाच, वा जमिनीतील भेग अशी चुकीची कल्पना आपण करून घेतो. का? आपल्याला परफेक्ट तिथं कळालं नाही म्हणून. जेव्हा अशा अध्यारोपाला सुरुवात होते तेव्हा अध्यारोपित भ्रम सत्य स्वरूपात संपूर्ण झाकून टाकीत असतो. रश्शीचं ज्ञान नाही झालं का रश्शी पूर्णपणे गायब. जसं ईश्वराचं ज्ञान नाही झालं तर पूर्णपणे जग, आणि ते जगच कोणाला झाकून टाकतं? ईश्वराला. जेव्हा सर्प दिसतो तेव्हा सर्प रज्जूला पूर्णपणे झाकून टाकतो. कोण दिसतो पहिला रश्शीवर? साप. साप दिसल्यावर रश्शी दिसते का? मग ती रश्शी पूर्ण बाद होते आणि काय दिसतो? साप दिसतो. जेव्हा सत्य हे सत्य म्हणून ओळखले जात नाही तेव्हा तेथे दुःख नसते, तरी पण दुःख अनुभवावं लागतं. सत्य हे सत्य नाही म्हणजे रश्शी साप नाही आहे, पण तिथं दुःख नाही आहे. पण यांनी कल्पना केली ना, मग दुःख आलंच. विपरीत ज्ञान झालं का दुःख आहे त्याच्यापेक्षा वेगळं डोक्यात आपल्या गणमन करायला लागलं का दुःख आहेच. जेव्हा सत्य हे सत्य म्हणून ओळखले जात नाही तेव्हा तेथे दुःख नसते. जरी रश्शी आहे, साप आहे म्हणलं, रश्शीला नाही ओळखलं तरी तिथं कधीच साप तयार होणार नाही. साप तयार नाही झाला म्हणजे दुःख कधी होणार नाही. पण ते फक्त अज्ञान होय. तुमचं फक्त अज्ञान आहे, तिथं साप बीप काय नाही. परंतु अज्ञान जेव्हा विपरीत ज्ञानाला जन्म देते आणि जन्म दिल्यावर त्याला म्हणतं हे साप आहे, तोपर्यंत साप नसतो, मात्र दुःख निर्माण होते. मग अज्ञान हे विपरीत ज्ञानाला जन्म देते म्हणजे रश्शीवरच्या ज्ञानाला काय परिणाम करतं? ते साप. आणि मग दुःख निर्माण होतं. म्हणजेच दुःख हे काही अज्ञानात नसते तर विपरीत ज्ञानात अंगभूत असते. सुषुप्तीमध्ये आपण अज्ञानात शुद्ध अविद्येत असतो आणि त्यात दुःख नसते. म्हणजे अज्ञानात सुद्धा दुःख नाही, विपरीत ज्ञानात दुःख आहे. झोपेत आपण पूर्ण अज्ञानी असतो, हो, काहीच कळत नाही, त्याला दुःख असतं का? सुखही नसतं आणि दुःखही नसतं. वस्तुतः अज्ञानात आनंद असतो या म्हणण्यात पुष्कळ तथ्य आहे. उलट अज्ञानात आनंद आहे, आपल्याला काही माहीत नाही, त्यावेळेला काहीच कळत नव्हतं. पण आता मोबाईलमधल्या सगळ्या मीडियातून आपल्या सगळ्या गोष्टी कळायला लागलं, आपल्याला कधी कधी भीती वाटते, दुःख वाटतं, अरे बापरे असं एवढं डेंजर आहे. पण जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत. अध्यासाचा हा विषय श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत सविस्तरपणे मांडला आहे. कशात मांडलेला आहे शंकराचार्यांनी अध्यासाचा विषय? ब्रह्मसूत्रात.
आता ब्रह्मसूत्र कशाला आपण आणतो? आपण गेलतो माहिती आहे ना, घेणार होतो ब्रह्मसूत्र, तर काय म्हणले होते ते विद्यार्थी तिथले? म्हणले अजून आम्हालाच नीट कळत नाही, आम्ही रोज अभ्यास करतोय, तुम्ही घेऊन जाऊ नका. मग आपल्याला पटलं त्यांचं, कारण आपण सारख्याला वारखे भेटलो तिथं. अरे बा, आता कधी आणायचं ब्रह्मसूत्र? जायचं का आपण आता रविवारी ब्रह्मसूत्र आणायला? गोळा करा भांडवल. ते गबाळ गोळा करण्यापेक्षा हे गोळा करा. ही संपत्ती आहे. तुकया दासाचे जीवन, गीता भागवत धन, ती प्रॉपर्टी आहे. भाऊंना त्या दिवशी नेमकं तेच प्रमाण आठवलं का? नाही आठवलं. कोणतं? बघा, परमार्थ महाधन. भाऊला नाही आठवलं ना, आपल्याला कोणाला आठवणी? कारण आपल्याला ते धन नाही आवडत. परमार्थ महाधन जोडी देवाचे जर चरण व्हावया जतन. तुम्ही विचारलेला प्रश्न दुपारी, हे उपाय लाभाचे. यांनी सकाळी प्रश्न विचारलं, देहबुद्धी आत्मबुद्धी कशी काय करायची? ही अशी करायची, रोज येऊन 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 आपल्यामध्ये असणारं पडळ काढण्याचा प्रयत्न करायचा. काळ सारावा चिंतने, एकांतवास गंगास्थानी, देवाच्या पूजेने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हे सगळं करत असताना भरपूर खायचं, म्हणजे चिंतन जोरात होईल. युक्त आहार खायचं किती? लिमिटेड. आणि आवडीचं असलं तर मग 2 घास जास्त चालतील. युक्त आहार. फिरणं बी किती पाहिजे? युक्त विहार. नेम इंद्रियाशी सार. नसावी बासर. जास्त बोलायचं, कमी बोलायचं नाही. वाचा 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 चालू ठेवायचं. आणि काहीच विषय नाही भेटला तर मग भलतं सुलतं आहे जे आपल्याला भांडवल. हे नाही जमलं तर दुसरं आहेच विषय आपल्याकडे. विषय काय कमी आहेत का? नसावी बासर. निद्रा. बहु भाषण. जास्त झोपायचं नाही, जास्त बोलायचं नाही. कुठे आलो होतो आपण? दुसरा पॅरेग्राफ. अध्यारोपाचा अध्यासाचा हा विषय श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रात त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत सविस्तर मांडला आहे. ब्रह्मसूत्र काय आहे? ग्रंथ एक, त्याच्यामध्ये प्रस्तावनेत मांडलेलं आहे. आता आपण काय बघायचं कारण नाही, आपल्याला हेच उरका नाही, ठीक नाही. हे ते म्हणतात की आता एखादं जर मोक्ष असेल ना, ब्रह्मसूत्र भेटेल की नाही त्याला? लगेच भेटेल, घरी गेल्या. सांगा बरं कसं भेटेल? तुम्ही किती हुशार आहेत, मला माहिती सगळे. मोबाईलवर आहे काय सगळं मोबाईलवर ब्रह्मसूत्र भेटणार. मग मोबाईलवर वाचणार नाही काय? आपण वाचणार की नाही? वाचणार आपण ब्रह्मसूत्र. बरं, जास्त नाही वाचायला सांगितले. काय वाचायला सांगितले? फक्त प्रस्तावनात. मग तर सोपं, थोडक्यात काम आहे का नाही लगेच नको. ते म्हणतात की अध्यासाची ही अपूर्व घटना काही एकांगी नसते, एका अंगाने नाही होत. त्या रश्मीने कधीच नाही म्हणलं साप आहे, पण तुमच्या डोक्यात साप आहे ना. नाही तर तिने का म्हणून साप कल्पना करून घेतली असे? तिने का पाण्याची जमिनीची भेग म्हणून कल्पना केली? कल्पना तुमच्या डोक्यात आहे, तिकडून काहीच नाही. ते शांत आहे, पडून राहील ते ठाई. सत्य हे भ्रम म्हणून चुकीने पाहिले जाते, खरी गोष्ट खोटी म्हणून पाहिली जाते. सत्य हे भ्रम म्हणून चुकीने पाहिले जाते. इतकेच नव्हे तर भ्रम हा सत्य असल्याने पक्के समजले जाते. सत्य हे चुकीने भ्रम पाहिला आणि आता त्याच्यावर परत ठाम विश्वास झाला. काय? सापच आहे. तेच बरोबर आहे, आमचंच म्हणणं बरोबर आहे. काय तो? सापच आहे. तथापि भ्रम काही आधाराशिवाय नसतो. ठीक आहे, तुम्ही ठरवलंय, पण कारण काय झालं? अजून रश्मी कारण झाली. तिने फक्त पडून राहिल्याबरोबर तुमच्या डोक्यात अनेक विचार. जेव्हा रज्जू ही रज्जू म्हणून दिसत नाही, तेव्हा भ्रांतीमध्ये ती काही आपणास हत्ती व कावळा किंवा एखादी इमारत म्हणून दिसत नाही. रज्जू म्हणजे काय? रश्मी. बघा, इथे 8 दिवसाचे अटेंड केले त्यांनी प्रोग्रॅम. बघा, आता त्या मनाने आपण किती केलेले आहेत? आपण, तुमची तर एक दांडी नाही, ठीक आहे नाही म्हणलं तुम्हाला तर जास्तच कळणार की नाही. काम जेवढं करणार तेवढा पगार भेटणार. जेव्हा रज्जू ही रज्जू म्हणून दिसत नाही, तेव्हा भ्रांतीमध्ये ती काही आपणास हत्ती व कावळा किंवा एखादी इमारत म्हणून दिसत नाही. खांबावर भूत किंवा मनुष्य अध्यारोपित होऊ शकतो, परंतु गाय किंवा साप म्हणून कधीच नाही खांबावर.
म्हणून हे स्पष्ट आहे की जरी तो फक्त अध्यारोप असला तरी त्याबाबत काही काटेकोर नियमाचे पालन होत असते. स्टार दाखवले काटेकोर काय नियमाचे. आणि म्हणूनच या जगात काही शास्त्रीय सिद्धांत कार्यरत आहेत. भ्रांती असो वा नसो, मनावर ताबा ठेवण्यासाठी वादातील शास्त्रीय सिद्धांत आहेत की त्यामुळे तुमची वर्तणूक किंवा क्रिया व प्रतिक्रिया या मार्गदर्शक केल्या जातात. म्हणून ते नियम आहेत असं का वाटलं तुम्हाला, तर ते तुमच्या पाठीमागे संस्कार आतमध्ये असल्यामुळे. जेव्हा जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो तेव्हा भ्रांतमय असा सर्पाचा आकार रज्जूच्या आकाराला आवृत्त करतो. रश्शी पण हुबेहूब साप दिसणार, तर साप रश्शीला खरबडीतपणा असेल, पण आता कसापणा येईल, साप म्हणल्यावर गुळगुळीतपणा येईल त्याला, है की नाही. आणि सर्पाच्या भ्रमाचे अध्यारोप त्यावर केले जातात. रज्जूचा रंग बदलला जातो. आता कोणचा रंग भेटतो रज्जूला, सर्पाचा आकार सर्पाचा. आणि खडबडीतपणा पृष्ठभाग न दिसता त्याऐवजी सर्पाचा रंग आकार मृदू एकदम स्मूथ त्याचं वाटणार शरीर, खडबडीत नाही, पृष्ठभाग दिसू लागतो. जेव्हा सर्पाचे हे गुणधर्म दिसतात तेव्हाच आपण म्हणतो अरे साप आहे, आहे रे आहे. वस्तुतः साप नसतोच, ती रज्जू असते. परंतु आपण मात्र म्हणतो की ती दोरी नव्हे, तो सापच आहे. तुकोबाराय म्हणतात रज्जू सर्पाकार बासियले जगडंब. रश्शीवर जसा साप दिसतो तसं ब्रह्मसत्तेवर जगत दिसतं. म्हणून या उदाहरणात सर्पाने आपले धर्म रज्जूला उसनवार दिलेले असतात. कसे दिलेत, उसने आणि बाब उसनवार दिलेले असतात. अशी बाब नसून, तिने काय तिला उसनं दिलेलं नसून त्या ठिकाणी रज्जूचे अस्तित्व ही सर्पाला तात्पुरते उसनवार दिलेले असते. तात्पुरतं उसनावर साप दिसतोय, नाही तर सापाचं काय तिथं आहेच नाही. कारण रज्जूच ते नसेल तर सर्पाचा अध्यास होऊ शकणार नाही. रश्शी नसती तर साप वाटला असता का, नाही. म्हणून काहीतरी आहे. आणि इतर लोक काय म्हणले, शून्य, काहीच नाही. म्हणून मी शून्य सारून सुखे निजलो गा. शून्य नाही, काहीतरी आहे. काहीतरी आहे तर तोच मी आहे. म्हणून रज्जू आपले अस्तित्व सापाला देत असते, तर साप आपले गुणधर्म रज्जूला उष्णवार देत असतो. तेव्हा आपण त्या दोघांना एकत्र आणतो, तेव्हा आपण हा साप आहे असे म्हणतो. सर्पाच्या अस्तित्वाचा हा अनुभव हेच दुःखाचे कारण असते. सर्पाच्या अस्तित्वाचा अनुभव, सर्प नसतो पण आपल्या अंतःकरणात तो भाव. शिवाय जेव्हा अध्यास निर्माण होतो तेव्हा तो पूर्णत्वाने असतो. अर्धा साप किंवा अर्धा रज्जू किंवा अर्धा खांब अर्धभूत असे दृश्य शक्य नसते. जर रश्शीवर साप दिसला तर पुरा सापच दिसणार, अर्धा साप आणि अर्धा रश्शी नाही. जेव्हा अध्यास होतो तेव्हा पूर्ण ते विस्मरण होऊन जातं त्याचं. तर तो एक तर तो खांब असेल किंवा भूत तरी असेल, तेव्हा आपल्याला सत्यत्वाचे दर्शन होते, तेव्हा हा संसार संपतो. जेव्हा रश्शीचं ज्ञान होईल तेव्हा साप संपला, खांबाचं दर्शन झालं त्याच्यावरचं भूत संपलं. तेव्हा ज्यावेळेला अधिष्ठानाचं ज्ञान होईल, आत्मसाक्षात्कार होईल, त्यावेळेला संसार हा शब्द संपला. नोव्हे लटिका, जे त्या संसाराला लटकत्व येऊन जाईल. म्हणून लटिके ते फेडा, ते लटक आहे. रश्शीवरचा साप लटका आहे, कारण अविद्या पूर्णपणे अदृश्य झालेली असते. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अदृश्यतेचं झाले काही दृश्य जे होते. जेव्हा मनात रजोगुणाचे तमोगुणाचे आधिक्य असेल तेव्हा मनच असे अध्यास निर्माण करते. कधी रजोगुण आणि तमोगुण उफाळून आला का गोष्ट गडबड घोटाळा झालाच समजायचा आणि व्यक्तीला भ्रमात टाकते. कारण ती व्यक्ती ज्या गोष्टी ते नाही त्या पाहू लागते. कोणती, रजोगुण आणि तमोगुण आला का त्या भ्रमात टाकतात आणि जी वस्तू नाही ती वस्तू ते दाखवतो. अशा मूढमतीच्या वाट्याला मग संसाराची दुःखे येतातच येतात. त्याला ज्याला खऱ्याचा आणि खोट्याचा निवाडाच करायचा नाही, त्याच्या मूर्ख लोकांच्या पदरी संसाराची दुःख येणार. ती म्हणजे जन्म, वृद्धी, व्याधी, क्षय आणि मृत्यू, नाश होत असतो त्यांचा, बाकीच्यांचा नाही.
पण ज्याला हे खरं वाटतं त्याच्या वाट्याला काय येणार? जन्म, दुखणी, व्याधी, वयोवृद्धपणा, क्षय, नाश, मृत्यूनाश होतो. कोणीही त्यातून सुटत नाही. कोण? अज्ञानाच्या आरी गेलेल्या, विपरीत ज्ञानाच्या आरी गेलेला. जो स्वतःच्याच अध्यासाने भ्रांत होतो त्याला दुःखे भोगावीच लागतात. रश्मीने काहीच केलं नाही, पण सापाचं दुखणं कोणी आणून घेतले ओढून? याने. म्हणून त्याला ते होतं. मग संसार दुःख जेव्हा अस्तित्वाचं ओरिजिनल ज्ञान नाही होत, त्यावेळेला अधिष्ठानाचं ज्ञान नाही होत, तेव्हा मग भ्रमाने भ्रम वाढला जातो आणि त्या भ्रमाशी संबंध ठेवल्यावर मग पुनरपी जननम पुनरपी मरणम. 179 नंबरचा श्लोक झालेला आहे. विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी 179 नंबरच्या श्लोकला आपण थांबतोय. 75 ते 76 ते 179 या श्लोकला आपण थांबतो. आज इथे पाहिलेला विषय झालेली सेवा. हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे आपण पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मदे देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे काळांचे व्यंकटी सांडो दया सत्कर्मी गती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. गरिबांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळे. ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवरत भूमंडळी भेट तुला होता. कल्पतरूचे आरो चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे कारण व पियुषांचे. चंद्रनेचे लांछन मार्तंडचे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होळी तिन्ही लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेची. एकदमणी श्री विश्वेश्वरा हो. हा होईल ताण बसावो. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती शांती.